नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी. पाहुयात काही विशेष घडामोडी. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची जय पवारांनी घेतली बैठक. बैठकीत प्रत्येक प्रभागातील विकास कामांचा आढावा, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा यावर झाली चर्चा. बारामतीत ओबीसींच्या प्रश्नांसाठी लक्ष्मण हाके काढणार ओबीसी जनता पार्टी. हाकेंची पत्रकार परिषदेत माहिती. हाके लवकरच करणार ओबीसी जनता पार्टीची घोषणा. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू. फिफा वर्ल्ड कप अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व रेस्टॉरंट्स, क्लब, पब यांसारख्या इतर आस्थापना पहाटे 4 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी. 60 लाख रुपये देऊन खुर्ची मिळवली, माझं कोणी वाकडं करू शकत नाही. वाशिमच्या शिक्षणाधिकाऱ्यांवरील आरोपानं खळबळ. वसईत पूल कोसळल्यानं 2 वाहनं अडकली, अनेक गावांना जोडणारा मार्ग खंडित. सिंधुदुर्गमधील सावडाव धबधबा ठरतोय पर्यटकांचं आकर्षण. हिरवाई, धुकं आणि फेसाळता जलप्रपात. सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. जालन्याच्या अंबड शहरात 5 ते 6 दुकानांना आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आगीत दुकानांचं मात्र मोठं नुकसान. पुण्याच्या खेड तालुक्यातील खालुंब्रे येथील धक्कादायक घटना. लग्नास नकार दिल्यानं प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल. बीडमध्ये मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीत म्हणत बीएलओला लाथाबुक्क्यांनी मारहाण. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी.